काय रे? 100 रुपये द्या बरोबर पेट्रोलला. 100 रुपये? अरे इथे शेतात पिकी आहे ना, मी काय कुठं काय नोकरीला आहे का काय सांग बरं? रोज तू 100 रुपये द्यायची, स्वतः काही काम करीत नाही काही नाही, कुठून द्यायचे तुला 100 रुपये? तू हे भाया बिया आवरून सावरून चालला कुठं आता? तू काहीतरी करू लागत आहे ना वावरात. ए आहे तू गप राय. मला 100 रुपये द्या पेट्रोलला. मी बघतो मला काय करायचं. मी चाललोय जरा एका ठिकाणी महत्वाच्या कामाला. माझ्याकडे काही पैसे नाही गाड्या, तू काय करायचं ना ते कर. एक तर गावामध्ये अशा गुंडागर्दी करतो, काही करतो, घरचे भांडणं बाहेरचे भांडणं घरात आणतो तू. हा, एक तर शेतातलं एक राहिलं ते, एक तर काम धंदा करीत नाही आणि नुकते भांडणं आणून ठेवतो आम्हाला. तुम्हाला नाही माहिती माया मागे किती पोरं आहेत काय? अरे असं- रमेने काल काना खाली आणली ना, आता बघत होती त्याला. अरे चूक तुझी होती ती सगळी. हा, स्वतः चुका करीत जा आणि दुसऱ्यानं काही केलं का मग सांगत जा, असं झालं तसं झालं. माही काही हा? इज्जत बिज्जत आहे का नाही? तिने माझ्या काना खाली आणली. अरे पण त्यांनी कानाखाली आणले तर तू नको ना लय हे करू. मग जरा शांतीला घे. आम्ही आहेत ना. तू म्हणलं ना घरी भांडायला जायचं तर जाऊच ना, त्याच्या संग भांडणं करू. पण तू कशाला मारहाण करतो गावात? आजपर्यंत तुमच्या दोघाचा मार नाही खाल्ला. तिने चौकात मारले त्याला आहे ना, चौकातच तंगड तोडतो त्याचा आता मी. अरे बाबा असं काही करू नको. तंगड तोडतो म्हणजे काय कोर्टन कचरा करायचं का? हा, म्हणजे जाऊ दे पोलीस स्टेशनला, कोर्ट कचरा झाल्यावर. आजपर्यंत कधी मी कोर्टाची पारी चढलो नाही का कचेरीची पारी चढलो नाही, आणि तू आता मला लावते खेडा घालायला. आणि याला- भाऊ जरा ऐक जाय ना तू. मग हा अरे त्याला घरात- मारून टाकले तो काय करीन? कोण बरं करीन आहे त्याचं कोर्टन कचऱ्या? अरे बाबा तुला आता काय समजून सांगू सांग बरं. हा? याला असं वाटतोय गावातला डॉनच झालाय. आणि आज किती डाऊन झाली आहे, डॉन आहेच. अरे 4-5 पोर आहे ना, रोज माझ्या सोबत हिंडत्यात. हा, त्यांना पैसे देत असेल म्हणून हा, हिंडतात. मग काय? फुकट नाही कोण हिंडायला मोकळं. काय पुरते असते तरी बाबा मित्र. हा, काय काम करते सांग बरं. हे असं कष्ट बिष्ट करून ना कोणी असं लगेच मोठं नाही होत. मोठं होण्यासाठी ना हेच सगळं करावं लागत. हा, त्याच्यामुळे कोणाचं तरी मारूनच मोठं होता येतं. याच्या डोक्यात कुणी काही भरले का मोठं कसं होते, श्रीमंत कशाने होते? हा, खिशात 100 रुपये नाही, बाबाला 100 रुपये मागा लागते तुला पेट्रोलला, आणि तू चालला भाई डॉन व्हायला. अहो अण्णा, ही थोड्या दिवस परिस्थिती असती. हा, नाही पाहिले बाबा डॉन. नाव होऊ द्या, मग पेपरला बातम्या येऊ द्या, हा. आणि मग बघा आपली हवा. बरं कोणत्या बरं. बातम्या जाऊ तिथे ना, बंडेलचे बंडेल देते ना आपल्याला. अरे बाबा काय खरे. हा, हे सिनेमा पिक्चर टीव्ही पाहतो आणि ते मोबाईल मध्ये पाहतो, ते डॉन काय खरे असते वरी? हा, असं डॉनगिरी करू किती जण गेलेत काय सांगाव. तुम्हाला पैसे द्यायचेत का नाही? पैसे नाही बाबा. आता ह्या बाय तुला मी समजून सांगतो नीट ऐक. त्या पोरात नाद लागू नको. उद्या करता काही झालं मी बाबा. त्याला सोडणार नाही, त्याला सुट्टी मिळणार नाही. अरे आम्ही कोणाकडे पाहिजे सांग बरं. तू आता अहो, एक काय नाही होत मला. पोरगं ऐकत 4-5 पोर रोज माझ्या सोबत असतात. अरे ते तुला- तंगड तोडतो ना एकदा चौकात, मग जरा नीट होईन तो. एकुलती एक म्हणून तुला चांगलं सांभाळलं, तुला हानमारी केली नाही कधी. चालू बाबा करतोय तर करू दे. हा, तुझ्या कितीतरी वेळा मला म्हणायची त्याला सांभाळा, पण म्हणजे जाऊ दे बाबा लेकरू आहे, सुधर नाच न उद्या. पण तू सुधारायचं नावच घ्याय ना. सुधारायचं नाही अण्णा. मला चौकात मारलंय, तुम्हाला काय वाटत नाही, पण मग इज्जत बिज्जत आहे. 4 चौकात मी रोज जातो. तुम्ही गावात सुद्धा देवदर्शनाला जात नाहीत. चौकात मारलं त्यांनी, मग किती मोठी इज्जत गेली गावात माहिती आहे तुम्हाला? अरे बाबा ते सगळ्या लोक म्हणते त्याला कानाखाली मारली चौकात, त्याच्या कानाखाली मारली चौकात. त्याचं चौकात तंगड तोडल्याशिवाय मी घरी मागच येणार नाही. म्हणजे तो काहीच केलं नव्हतं का? त्याने अशीच गपची घेऊन तुझ्या कानाखाली मारली. तू तर काहीतरी कुठं केला असशील ना आधी. काय चूक होती मग? काय चूक होती? अरे ते बिचार रस्त्याने चांगला चालला होता सरळ सरळ. हा, तू त्या गाडीवर जाऊन फास्ट मध्ये गेला आणि त्याला कट मारला आणि परत तू त्याचं गतरू धरलं. तो मारणार नाही तर काय करेन सांग बरं. हा, अहो, त्याच्या गाडीला कट मारला होता, त्याला नव्हतं ना मारलं, मग त्याने कशाला मारायचं मला चौकात? आता त्याला दाखवतो काय मी आणि काय नाही. तुम्हाला काय होत नाही, तुम्ही काही काळजी करू नका, आणि मला पण काही होत नाही. आणि तुम्हाला नाही पैसे द्यायचे नका देऊ. आता रात्री बी बघा तुम्ही, मी किती पैसे आणतो बाहेर जाऊन. हा, अरे आई कटिंग जरा करून ये तेवढी स्टाईल स्टाईल याची. अरे ऐक अरे येण्या बांधायला केस आले याच्या स्टाईलने. काय ते पोरगण काय नाही अहो. काय तू सांभाळ त्याला. मी नाही सांभाळलं, तुम्ही डोक्यावर घेतलं म्हणून हे परिणाम येत आता. हा, एकुलती एक म्हणून डोक्यावर बसला तर काय करणार रे आता. जेव्हा म्हणलं का दापा नाही लाडाचा आहे, मग घ्या आता लाड. बरं जाऊ दे, बघू काय होतंय ते. आता ते धिंगाणा करीन गावात जा त्याच्या माग, काय करू नाही. बरं बरं पाहतो. बघा हे सर्किट डोक्याचं पोरग झालंय ते. हा किती आहे? गाडी घेऊन या. हा थांब जरा ठेव. ओय, ये दे. जाऊ दे आम्हाला. रस्ता सोड माझा. रस्ता सोड. येड लागलं का आड उभं राहायला? हा, मी तुला नाही ह्या पाठीमागे सांगितलेलं माझा रस्ता सोड. जाऊ दे मला. येड म्हणून थांबिल काय? अग एकाच वर्गात होतो आपण. हा, काही विसरली का काय या रावल्याला? हा, माहितीये ना मला, होता ना वर्गात. हे बघ लय चापऱ्यापणाने बोलू नको. लहानपणापासून आवडत होतीस.
आता अडवलंय डायरेक्ट हा म्हण, लगेच बार उडून देतो बापाला बोलून. मी तुला सांगितलंय मला तू नाही आवडत. बरं आहे का आता नाही आवडत. ए ऐक, आजपर्यंत आपल्याला कोणी नाकारलं नाही आणि डायरेक्ट तोंडावर नाही म्हणायचं नाही, समजलं ना? नाही तर आपल्या बी एवढा वाईट माणूस नाही. रात्रीच उचली ना. रात्री उचलशील, हा. बघू ना कसा उचलतो. बर तुला आहे ना आतापर्यंत बाकीच्यांनी दिला असेल होकार, पण माझा आहे ना नकार आहे. नका रे, आणि जाऊनच नाही दिलं मग काय? सोड, सांगितलंय तुला. हा? सोड, सोड येड लागलं हात काय? सोड. हा? रावल्या हात सोड, नाही तर बघ हा. नाही सोडायचं जा. हात काय सोड, करतो? आरडा ओरडा करेल, गाव गोळा करेल मी. तेवढंच जमल तुला, दुसरं काय जमल? आणि जा निघ. नाही म्हणत नाही, निघ तुझ्या सारख्या चप्पन आणि दादा, काय झालं रडायला तुला? दादा मी तुला सांगते, मला उद्यापासून कॉलेजला जायचं नाहीये. काय झालं? तू रडते का? कोणी सर काय बोलले का तुला कॉलेजमध्ये? मला सांग तू, कोण काय बोललं तुला? सर नाही म्हणले काहीच. मग कॉलेजमध्ये पोरगं काही बोललं का तुला? नाही रे, मग झालंय काय? ही आपल्या गावातली टुकार पोरं नीट कॉलेजलाही जाऊ देत नाही ना नीट घरी पण येऊ देत नाहीत. कोण बोललं मला सांग, तू काय केलं तुला? मी तुला पाठीमागे पण सांगितलं होतं, तो रावल्या नेहमी वाट अडवतो. आज तर त्याने हातच धरला हात धरला तुझा? आणि मला म्हणला लहानपणापासून तू आवडत होती. रावल्याला ना, तुझा हात धरला तर रावल्याचा हातच तोडतो मी, त्याशिवाय त्याला कळणार नाही. हा, गावात त्याची गुंडगिरी वाढतच चालली. त्याच्या बापाला बी 2-3 वेळा समजून सांगितलं, पोराला आवर घाल, पण नाही. त्यांना आहे ना जरा इंका दाखवाच लागणार आहे. तू आहे ना, तू अजिबात काळजी करू नको आणि मूळ रडत जाऊ नको. सँडल काढायचं, खाटकन वाढायचं त्याच्या कानाखाली. हा, माझी बहीण आहे तू, घाबरायचं काय कारण आहे? काय होईल ते पुढे पाहून घेतलं असतं ना मी. जसं हात धरा तशीच मुस्काळत द्यायची होती ठेवून त्याच्या. हो दादा, आता इथून पुढे त्याने असं केलं ना तसंच करणार आहे मी. चप्पल काढणार आहे, सरळ तोंडात मारणार आहे. अजिबात घाबरायचं नाही. तुला सांगतो, पोरगी झालं म्हणून काय झालं, द्यायचं नाही काही. मी पाहतो त्याला, त्याच्या बापाकडे जातो आधी आणि त्याचा हातच मोडतो मी. आता तुझा हात धरला ना त्याने, जा घरात तू. हो, रावल्याचा आहे ना माझच उतरावं लागणार आहे. गावात लयच फापावलाय. त्याला वाटतं मी म्हणजे काय दादा झालो काय, 4 पोरं घेऊन हिंडलो म्हणजे. त्याच्या बापाच्या कानावर घालतो आधी. पुढे भाडखाऊ. हा, काय काय झालं? काय झालं काय म्हणून विचारता तुम्ही? हा, पोराला जरा नीट संस्कार वळण लावायचं ना जरा. माझ्या बहिणी छेड काढली त्यांनी रस्त्यामध्ये. अरे असं झालं होय रे? काय असं झालं विचारता तुम्ही? अरे बाबा, ते माझं ऐकतो कुठे, मग तंतन करून गेलंय म्हणून पाठीमाग आलो त्याच्यावाले. काय झालं काय नाही पायासाठी. ह्या पा, आम्ही आमच्या पोरे बाळी तिकडे शाळेला पाठवतो. हा, रस्त्याने येतो छेडछाड काढतो. मला जर सापडा ना देऊ, तुम्हाला सांगतो ना, डोळे तंगड संगच काढीन सांगू तुम्ही. मी काय करू सांग बरं. हा, मी थकलो बाबा त्याला. आता सांगू तुला काय करायचं नाही कर, आता जाऊ दे. आता माझं काय, मी काय करू सांग? असं बोललं म्हणजे झालं का? काही वळण लावायची पद्धत आहे की नाही तुमची? मी जर पोलीस स्टेशनला गेलो तर कंप्लेंट केली ना तर आयुष्यात वाटोळ होईन त्याच्या. नाही तसं करू नका. आपण काहीतरी सामंजस्य मिठमिठी करू बाबा. मी सांगतो त्याला, 4 लोक जमा करू. तू काही 2, माझे 2 होते. ती पोरगी रडत आली घरी माहिती का अक्षरशः. अरे तू लेख काय माझी काय वेगळी का सांग बरं. हा, मला वाटत नाही का तसं, पण आता पोरग गेले हाताबाहेर, काय ऐका नसते. मी तर काय करू? त्याची आई थकली सांगू, मी थकलो सांगू. वेळीच मुसके आवडायच्या असतात अशा अवलादीच्या. अरे खरंय बाबा, पण आता काय करू, येळ निघून गेली. एकुलता एक म्हणून तुम्ही बार डोक्या घेऊन असली त्याला. तो असं नाही करायचं तर काय करीन, गावात गुंड म्हणून हिंडतोय तो 4-5 टुकार गँग घेऊन सोबत. सारं कळत आहे मला. बघू आपण काहीतरी करू. रे राग डोक्यात घेऊ नको. लई राग डोक्यात घेतला ना तर तुला बी तारा ना आम्हाला तारा असून. खरं सांग बरं. अहो, त्रास म्हणजे सोपं आहे काय? ती पोरगी उद्या शाळेत जायचं नाही म्हणली, आम्ही शिकायचं कसं मग पुढं? नाही सांगतो, मी बी समजून सांगतो त्याला आणि तू बी समजून सांग. हा, बघू आपण काहीतरी होईल. नीट समजून सांगा त्याला. हा, होईल. नाही त्यांना मग उगा मला म्हणू नका तू असं का वागला म्हणून. अरे करतो बाबा, मी माफी मागतो त्याच्यापेक्षा. हा, बघू आता मी काहीतरी करतो. लई राग डोक्यात नका. काय झालं? काय सांगू आता तुला, या पोरांनी ना नाके 9 आणलीत बघ आपल्या. त्याचे तर काय कुठाने कमी होतच नाही, घराने तर काय संपतच नाही. कुणी आलं का त्याच्या घराने, यांनी इकडे काय केलं तिकडे हे केलं, पोरांना हाणलं. अहो हे पोराला समजतच कसं नाही. अहो ते लहान आहे का आता? काय करू आता मागाशी बघ रस्त्यात चाललो होतो, तो रमेश भेटला. हा, म्हणला ते माझी बहीण कॉलेजून चालली होती तर तिने छेडछाड केली. आता चांगलं सांग बरं, उद्या जर प्रकरण गेलं समजा याच्यामध्ये पोलीस स्टेशन, किती जड जाईन आपल्याला. तो चांगलं तुम्हाला मला पिठलं भाकरीवर न्यायच्या मागं दिसतोय. आता काय सांगावं त्याला, समजून सांगितलं तरी ऐकत नाही. आता त्याच्या हातपाय पडलो तरी ऐक ना. आता काय करू सांग?
त्याला तर काही कळतच नाही तसं. त्याला वाटत आपलं म्हणजे लय दादागिरीचं काम झालंय. माझ्या मागं 2-4 पोर आहे म्हणजे मी गावचा दादाच झालो. हा ना, काय त्याच्या डोक्यात भूत शिरलंय का काय समजा. कोणत्या पोरं आणतो 4-5 जण गोळा करतो आणि काय करतो त्यालाच समजा. हा, गावाचे सगळे लोक मला खवळतात काय चाललंय काय संस्कार दे म्हणे पोराला, तुम्ही एकुलते एक पोराला. हा, तुमचं कसं होईल आणि त्या पोराचं कसं होईल. आपलं म्हातारपण तर हायच आपल्याला माहिती, तो काय करणार नाहीये. पण त्याचं हाय ते जिंदगी आपल्याला तर सावरावं लागेल ना. हा, बरोबर आहे. आपण जाऊ दे काही करा, आपल्यासाठी नका काही करणं त्यांनी, पण स्वतःसाठी जगावं की नाही. मग तेच मी म्हणते, आपला जाऊ जाळ झाला पण त्याच नको काही वाईट बरं व्हायला. हा, मग आता मी काय करतो बरं का, ते त्याला शिकणारे सर होते ना एक, तर ते आहे माझ्या ओळखीदार, त्यांच्याकडे जातो, ते त्याचं ऐकतो का पाहतो त्यांच्यावाला. सांगा आता, त्या दुसरा पर्यायच नाही राहिला आता. ऐकन तो बघू. आता ते माझी त्याची चांगली ओळख आहे सरची, त्या चांगले सर आहेत ते. हॅलो. नमस्कार नमस्कार. अहो काय नाही, अहो बरेच दिवस झाले तुमचा फोन नाही, तुमची गाठ भेट नाही. मी म्हटलो बा आमच्या सारख्या चांगल्या माणसाला काही विसरले की काय. हा 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 काय नाही काय नाही काय. मग भेटा संध्याकाळी. ठीक आहे. ओके ओके. हा 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 ओके. काय म्हणता? काय नाही, जरा थोडं काम होतं महत्वाचं. बसा ना बसा, अगदी व्यवस्थित बसा. काय अडचण? काय नाही, जरा थोडं काम होतं. बोला ना मग, जरा मोकळेपणाने बोला ना, तेवढं काय हो. हा ते हा, आता तुमचा विद्यार्थी तो राहू दे होय. हा 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 हा. त्याच्याबद्दल जरा थोडं बोलायचं होतं. काय झालं बोला ना. काय सांगू सर, एकुलते एक पोरग, त्याच्या आईने आणि मी, आम्ही दोघांनी त्याला एकुलते एक म्हणून सांभाळलं. हा, तळतळ हाताच्या फोडामध्ये जपलं त्याला. काय काही नको, हा पोटाला चिमटा घेतला आम्ही, तर ते पोराला पाहिजे ते दिलं. ते म्हणला हे 200 रुपयाची वस्तू पाहिजे, 200च घेतली बघा. पण आमच्या स्वतः दिलं साडी घेतली नाही का हो मी, त्याचे मात्र हट्ट पुरले बघा. पण आता काय झालंय, तो माझं ऐकत नाही, त्याच्या आईचं ऐकत नाही. आता बरं का भाऊराव, हा ही परिस्थिती अशी आहे, त्याचं जे वय आहे ना, हे वादळी संक्रमणाचा काळ आहे. म्हणजे ह्या वयामध्ये त्याच्या झपाट्याने बदल होतात. खरं. तर ते त्याच पद्धतीने आपल्याला हँडल करणं गरजेचं आहे. मारून शिव्या शाप देऊन काही फरक पडणार नाही. खरंय सर. बरं का, आम्ही त्याला सगळं सांगितलं, समजून सांगितलं, त्याला सगळ्या प्रकारचं करून पाहिलं, पण कोणाचं ऐकत नसतो. गावाच्या 2 माणसाचं बी सांगितलं, पण ते ऐकतच नाही. याचे भांडणं कर, त्याचे भांडणं कर. आता काय सांगू त्याला, मलाच समजा काय करावं. बरोबर आहे, तो वयाचा दोष आहे. तुम्ही असं करा, त्याला आहे ना माझ्याकडे द्यापासून, मी त्याच्या संग थोडस बोलतो, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. फरक पडेल मला खात्री. त्याचे विषय सुटले का मागचे? काय सांगत होय तो काही आम्हाला घरात. अरे आम्ही बोललो तर काय ऐकत तो आमचं वालं. बरं काही विचारलं तर सांगत नाही. काय करावं, नुसतं इकडला आला का घरी दी पैसे, त्याच्या आईला बोलवतो नाही तर मला बोलवतो. काय करावं आम्ही दोघं जण तरी. आता हात टेकले तो आम्ही सर. बरं तुम्ही काळजी करू नका, त्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे. असं का? तुम्हाला तो दिसला तर बोलून घ्याच, आणि मी पण लगेच फोन करतो. तो येईन तर मी त्याच्याशी बोलून घेतो. हो सर, तो माझं ऐकन म्हणून मला काय वाटत नाही. तुम्ही त्याला फोन करा, काय तर काम आहे म्हणून सांगा, आणि त्याला समजून सांगा. मच म्हणतात हे वय, त्याच्या बरोबरचे पोर हाय का नाही सांगा बरं. हा आता बर का, ते नाकात वारं शिरल्यासारखं हे पोर असे वागत येतच. मी समजावून सांगतो त्याला. रे सर, तुम्ही जर सांगितलं ना, आणि तिने जर समजून घेतलं ना, तेव्हाच पावला हो सर. खरं सांगतो तुम्हाला. आणि माझी ना तुम्हाला खरोखर कळकळीची विनंती आहे, पोरग हाताबाहेर चाललंय बघा माझे. पोरगे चांगले आहे, ते समजून सांगितलं ना तर समजन ते. तर तेवढं बघा सर. आता काय काळजी करू नका तुम्ही, मी बोलतो त्याच्या संग. बरोबर. हा, तुम्हाला भेटला तर तुम्ही पण पटकन पाठवून द्या वाटल्यास तर. बरोबर. हा, ठीक आहे. तेवढं बघा हो सर. हा हा हा, या तुम्ही. जाऊ दे आता, काय जे होईन ते होईन. त्याच्या सरांना सांगितलंय, आता ते ऐकन त्यांच्यावालं. हॅलो. अरे राहुल बेटा, कुठे आहे तू सध्या? हा हा हा. अरे माझं आहे ना एक छोटस काम होतं तुझ्याकडं, तर तू आला तर बरं राहील. कमी येऊ तुला भेटायला. बरं बरं, ये ये बाबा, ये तू ये. हा 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 हा, ये. मी वाट पाहतो, घरीच आहे मी. बरं बरं, ठीक आहे. हा. अरे ये ये राहुल बेटा, ये ये ये.
काय कामात होतास का? नाही जरा गावात गेलो होतो. हा हा हा. मोठं झालं रे तू चांगलाच. हा तुझे विषय राहिली होती माग ते सुटले का? अहो सर, बाकीची जी शेलाई सोडतो आता त्या शेजाचं द्या सोडून. म्हणजे नेमकं काय करायचं काय ठरलंय तू? अहो सर, आता आपल्याला बाई म्हणून ओळखी त्यात सगळीकडे. आता बाईगिरी करायची बास एवढं डोके दे बरं का सर. वा वा वा, म्हणजे तू चांगली प्रगती करतोय तू आता. पण तू कधी विचार केलाय का रे या सगळ्या गोष्टीचा शेवट काय आहे ते? नाही हो सर, म्हणजे नेमके काय म्हणायचे तुम्हाला? अरे तो भाई झाला म्हणजे सगळं जग तुझ्या पायाखाली येऊन पडलं असं वाटतं की काय तुला? तसं नाही, पण मानतात आपल्याला बरीच लोक. नाही नाही नाही, बरेचसे लोक आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतात. आपल्याला बॉस बॉस म्हणून आपल्यात हवा भरत असतात. पण जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपल्या मदतीला कुणीच येत नसतं. मला खरं सांग, तुझे आणि ते कोणाचे भांडण झाले ते चौकात? ते रामाची. तरी तुला फटका मारला होता? हा, त्यावेळेस तुझ्या बरोबर तुझे नेहमीचे 4 मित्र होते का नव्हते? होते, पण पळून गेले होते. सगळे पळून गेले. मग तू त्याच्यावर कधी विचार नाही केला की जे कायम आपल्या पाठीशी राहतात ऐनवेळी ते पळून गेले? बरोबर राव सर तुम्ही. त्यांना आपण चहा पाण्याचा खर्च करतो, त्यांच्या जीवासाठी आपण जिथं म्हणू तिथं जातो. नाही, पण ते ते त्याच्यासाठी नव्हते पळून गेले. ते त्यांना वाटलं बुवा नको बुवा अजून काही विषय वाढायला, म्हणून म्हणलं बुवा. नाही नाही नाही, एक लक्षात घे, या गोष्टीचा शेवट अत्यंत वाईट आहे. जसं पोहणाऱ्याचं मरण पाण्यात असतं अगदी तसंच भाईगिरीचा शेवट भाईगिरीतच होत असतो. त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नसतो बा. अजून तुझ्यावर एकही केस झालेली नाहीये. ज्याच्यावर पोलीस केस झाली ना त्याला विचारून पहा, किती खस्ता खावा लागतात, दर महिन्याच्या तारखा. अरे तो तो सुखा तात्या माहितीये ना तुला? हा हा, सुखा तात्या माहिती ना. 60 वर्षाचं वय झालंय, अजून केसेस चालू आहे त्याच्यावर. 25 एकर शेती होती, एक 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 करत विकत आला. 12-15 केसेस होत्या त्याच्यावर. आज कोणत्या अवस्थेत येतो? म्हातारा झालंय पार, त्याच्याकडे कोणी लक्ष बी देत नाही, काय नाही, कोणी भेटत नाही, काय असे नाही. थर कापत होते त्याला पाहून याच गावात. अरे आई बापाचा चेहरा जरा डोळ्यासमोर घे. शेतात राबत असताना त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळणारं जे घाम आहे ते घाम एकदा डोळ्यासमोर आण, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की कष्ट हेच शेवटी महत्वाचे. भाईगिरी, गुंडागर्दी, मवालीपणा काही कामाला येत नाही. म्हणून मला विनंती आहे, माझी तुला एकच विनंती करायची आहे की तू या गोष्टीतून बाहेर पड. या भांडणात मारामाऱ्यात काही भेटणार नाही. अरे वडिलांना किती त्रास होत असेल तुझ्या अशा वागण्यामुळे. नाही, तेवढं आहे बरं का. तू कधी कामावर गेलाय का रे? नाही, मला त्यांनी कामच करून दिलं नाही सर. बर तू एक काम कर, एक 4-8 दिवस रोजाने कामाला जा आणि मग ते पैसे खर्च करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुला हे जग काय आहे ना ते थोडं थोडं कळायला लागेल. आणि विषय जे राहिलेत ना ते सोडून घे. पोलीस भरतीची तयारी कर, ग्रामसेवक तलाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर. लक्षात घे, आजपर्यंत कोणताच गुंडा 30-35 ओलांडू शकलेला नाहीये. 40 नंतरच त्याचं जीवन अत्यंत वाईट आहे. म्हणून वेळ आहे, लवकरात लवकर सुधारून घे. बरं झालं बरं का सर, म्हणजे वायाला जायच्या आधीच तुम्ही माझी कान उघडली. अत्यंत गरजेचं आहे ते. हे पण रोजच भाई वाटतं बरं का सर मला. अरे ते पिक्चर मध्ये वेगळं असतं, वास्तविक जीवन वेगळं. मग काय विचार आहे तुझा? नाही, आता तुम्ही एवढं सांगतात म्हणजे आता लहानपणापासून तुमच्याच हाताखाली शिकलोय आम्ही. तुमच्या शब्दाच्या पुढे काय जाणार आहे. तू असं कर, आता राहिलेले विषय जे आहेत ना
ते विषय कोणते राहिलेत काय राहिलेत ते मला येऊन सांग पुन्हा. त्याचा आपण फॉर्म भरू, पेपर देऊ आणि गुंडागर्दी मवालीपणा सगळा बंद बंद बंद. चालतंय सर. अरे शेकडो वर्षापासूनचे साधू संतांचं नाव आज आपण अभिमानानं घेतो आणि गुंडा मावळींचं कोणाचं कौतुक होत आहे का रे? नाही कवाच नाही झालं बरं का. हा छान छान. आणि अगोदर तू असं कर, तुला त्या चौकात मारलो होतो कोण तो? राम्या. त्याची माफी माग. मी त्याची माहिती घेतली, कड तूच मारला आणि त्याच्यावरून ते भांडणं झाले होते. तुझी चूक मान्य कर. अरे चूक मान्य करायला खूप मोठं मन लागतं बाबा. हा चालतंय. महात्मा गांधीजीचं पुस्तक माझे सत्याचे प्रयोग एकदा वाचून बघ, माझ्याकडून घेऊन जातो. निश्चितच तुझ्यात बदल होईल. आणि तुझ्यात बदल म्हणजे आपल्या गावात बदल. अरे शेवटी तू देशाची संपत्ती आहे. हे तरुण राष्ट्राची संपत्ती. ती जर वाया गेली तर देश प्रगती कशी करेल? जा बेटा जा, कामाला लाग आणि वडिलांनाही सांग मी भेटलो होतो म्हणून. हा आणि त्या याची रमेशची माफी आवर्जून माग. ठीक आहे चालतंय. येतो. हा येतो सर. हा, जा जा, मेहनत घे बाळा जा. आणि बर का घरी गेला ना, तुझ्या बाबांच्या पायाला ज्या भेगा पडलेल्या आहेत ना ते एकदा बघ. ती प्रत्येक भेग म्हणजे त्यांच्या जीवनातला एक संघर्ष आहे रे बाळा. जा जा, मेहनत घे. धन्यवाद बरं का सर. लय लवकर वाया जाणार होतो, तुम्ही या गोष्टीतून वाचवलं. अरे अरे माझे दर्शन घेऊ नको, आई वडिलांचे दर्शन घे. जा. येतो सर. धन्यवाद. ओके ये. पहिल्यांदा तुमची माफी मागतो. सूर्य काय सरनी पश्चिम मला- उगवला काय आज? तेच कळलं ना. सरने मला सगळं समजून सांगितलं. असं ना? आई बाप आपल्या आयुष्यात कोण असतात, आई बापाची आपल्या आयुष्यात किती महत्वाची जागा असते हे खरंच मला आजपर्यंत नव्हतं समजलं. आई बापाच्या जीवावर कोणत्या वयापर्यंत उड्या माराव्यात हे पण कधी समजलं नाही. तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट करतात हे पण कधीच समजलं नाही. पण सर भेटले होते, सरनी घरी बोलावून घेतलं आणि सरनी सगळ्या गोष्टींचं महत्व पटवून दिलं. काय आहे ना अण्णा, हे अल्लड वयच असं असतं आमचं. म्हणजे कोणी किती बी समजून सांगू द्या, म्हणजे आई वडिलांसारखे माणसं समजून सांगत असले तरी बी आम्हाला जे वाटतं आम्ही तेच करीत बसतो. हे भांडणं राडे रुडे या सगळ्या गोष्टी करून आयुष्य काढायला नाही जात. हे त्या सरनी एक 5 मिनिटात डोळे उघडून सांगितलं. समजलं ना तुला आता? माझे डोळेच उघडले बघा. म्हणजे आयुष्यात आहे ना आपण कसं राहायला पाहिजे, आईबापाला कसं जपलं पाहिजे, आईबापांसाठी आपण काय केलं पाहिजे हे समजा सांगितलं बघा. आजपासून मी तुम्हाला शब्द देतो, आयुष्यात मायकून तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. मायामुळं तुम्हाला कोणासमोरच मान खाली घालावं लागणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, काल राम्यासोबत भांडणं झालते ना चौकात, त्याने मारलं होतं ना मला. त्या सरने सांगितलं मला, अरे त्याने मारलंय ना तर मग त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं नको जाऊ, एक पाऊल माग आहे. त्याची माफी माग, त्याला लाज वाटेल. त्या रमेशची बी माफी मागून आलो मी. अरे वा. बरं झालं बरं झालं. त्याची जेव्हा माफी मागायला गेलो ना तेव्हा तेच माझ्या पाया पडलं. अरे ते म्हणलं तू, मला वाटलं हाना मारायला येशील पण तू माफी मागतोय. तेव्हा मला समजलं आपण एक पाऊल माग आलं ना तर समोरचा बी शरण येतो आपल्याला. म्हणजे समजलंय मला. हा ना, ते तुमच्यापर्यंत आलं वाटतं. ते छेडछाड केली होती ना ते बहिणीची, ते याच्या काय नाही होईना सगळं व्यवस्थित. तू सुधारा ना. तिची बी माफी मागून आलो आणि तिला सांगितलं रक्षाबंधनाला मला राखी बांधायला तूच आली पाहिजे, कारण मला बहीण नाही. लय सुधारलं पोरगा आपला दादा. तुला म्हणलं होतं ना आजपासून तर काय समजा कर म्हण. म्हणून ती. आजपासून समज बन आणि तुम्ही सांगा मला आजपासून मी काय काम करायचं, कुठले कष्ट करायचे, शेतात काय करायचं, सगळं आपल्या सगळ्या विचारानं करू. आणि हे घराचा आहे ना बंगला तयार करायचा आता आपल्याला, बरं झालं. ते बी आपल्या कष्टानं. पावला बाबा. आणि अण्णा लय जड काम नका करीत जाऊ. काय जेव्हा सरने सांगितलं ना तुमच्या पायाला भेगा पडल्यात आणि त्या भेगात बापाच्या भेगात कष्ट दिसतात, म्हणजे
सरने सांगितलं बापाच्या पायाला पडलेल्या भेगात कष्ट दिसले पाहिजेत पोराला बापाचे. बघा एवढं लय काम समजायला नका लागलं करायचं, हा? माझ्या लेकराला. बरं झालं देव पावला बाबा. आता ना झालं गेलं सर विसरून जाऊ. हा आता चांगलं राहिलं ना आता चांगलं होईल बघ. इथून पुढं सारं चांगलं होईल. इथून पुढं काय व्हायचं ना ते आता तिघाचं होत्यात. हा पण तू आता असंच चांगला राहा. अगं आहे तू काळजीच नको करू. मी काहीच करणार नाही आता. बरं चला आता ते कांद्याच्या गोण्या उचलायच्या होत्या ना ते मी उचलतो. आहे तू मला मदत कर. अण्णाला नको अण्णा तुम्ही आराम करा. अरे ये तुम्ही जर नाही नको अण्णा. अरे, हात लावितो. अहो नको अण्णा टाक तुम्ही. द्यावा पावलाच गाड्या तू. मी म्हणलं नाही ते एकुलती एक पोरग हे वाया गेलं तर काही उपयोग व्हायचा नाही बघ. हा तळ हाताच्या फडावणी जपलं ते पोराला आम्ही. आणि असं तुका टाकर झालं होतं. पण ते सरचं ऐकलं. ते सर म्हणजे देव माणूसच भेटलं बघ. पांडुरंगा यंदा आहे ना तुझ्या वारीला पायी चालत तीन गाड्यांनी तेवढं लई चांगलं केलं बघ. माझं पोरग सुधारलं ना मला लई आनंद वाटलं बघ. पांडुरंगा तो उपकार रे बाबा. आणि ते सरचे बी उपकार.